कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा शेवटचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. म्हणजे आता ही सिरियल सगळ्या रसिक प्रेक्षकांचा निरोप घेत आहे आणि त्याच मालिकेचा आजचा हा शेवटचा भाग आहे. तर प्रेक्षकांनो, खरंच खूप सुंदर अशी मालिका होती, पण आता त्यांनी आटोपतं घेतला आहे. आपण काहीही करू शकत नाही. आणखी एक तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आता तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती कोणती दुसरी मालिकेचे रिव्ह्यू ऐकायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन मालिका आहे ती ऐकायला आवडेल का ज्या जुन्या मालिका आहेत त्यातली एखादी कोणती मालिका आवडेल हे सुद्धा सांगा. त्याचे रिव्ह्यू तुम्हाला मिळतील. तर आता सुरुवात करूयात आजच्या या शेवटच्या भागाला. इथे कावेरी म्हणत असते, खरं सांगू का युग, मला तर खूप भीती वाटते. म्हणजे आता जरी तुझी आई इकडे पोलीस स्टेशनमध्ये गेली असली तरीसुद्धा त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. म्हणजे मला नाही कळत आहे, अगं आतापर्यंत मी चुकीच्या माणसांची साथ देत होतो. पण त्यावर ती म्हणत असते, हे बघ, त्यांनी जर तू युग आहेस यश नाही हे सत्य सांगितलं तर मग काय होईल? त्यापेक्षा आपणच ते सत्य मला सांगूयात. दुसऱ्या बाजूला इकडे सरिता मोहितला आवाज देते आणि त्यानंतर स्वारी म्हणत असते, खरं तर मला ना तुमचा मोबाईल फोन हवा आहे. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, मला एक फोन करायचा आहे. तेव्हा मोहित तिथे जाऊन उभा राहतो आणि तिला फोन द्यायला सुरुवातीला नाही म्हणत असतो. आणि तेव्हा सरिता म्हणत असते, हे बघा, इथे जरी तुम्ही मला पोलीस स्टेशनमध्ये टाकलेलं असलं तरीसुद्धा प्रत्येक कैद्याची एक एक फोन करण्याची त्याला संमती असते. आणि त्याचमुळे मी तुम्हाला म्हणत आहे की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही मला तुमचा फोन द्या, मला एक फोन करायचा आहे. आता मी रिक्वेस्ट करते की नाही असं म्हटल्यानंतर आता सरते शेवटी त्याच्याकडे काहीही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि तो त्याचा फोन काढून इकडे देत असतो. आता फोन दिल्यानंतर सरिता लगेचच हसूनच फोन हातामध्ये घेते. दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. दुसऱ्या बाजूला युग म्हणत असतो, हे बघ कावेरी, आत्तापर्यंत मी आयुष्यात खूप काही चुका केलेल्या आहेत, पण आता मला चुका करायच्या नाही आहेत. कारण एक गोष्ट तुला सांगू का, हे बघ, मी त्या गुन्हेगार बाईची साथ देत होतो, तिच्यासोबत राहत होतो आणि ते सगळं काही करून इकडे मी आपल्याच माणसाबद्दल खूप मोठा गैरसमज आणि त्या सगळ्या गोष्टी इथे केल्या होत्या. आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला सरिताने फोन करून करून कोणाला केलेला असतो, तर अमृताला फोन केलेला असतो. आता इकडे सरिता म्हणत असते, अमृता, मी सरिता बोलते. त्यावर अमृता म्हणते, अहो तुम्ही काय डोक्यावर पडल्या की काय? तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही मला का फोन केलाय? आणि जर तुम्ही मला फोन केलाय ही गोष्ट जर घरामध्ये समजली तर घरामध्ये वातावरण कसं होईल, काय होईल, ह्या गोष्टी जरा तरी तुम्हाला कळतायत का? तुम्ही का असं वागलायत? का मला फोन करताय? त्यावर सरिता म्हणत असते, हे बघ, तुला जर मी काय म्हणते काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या असल्या तर एकदा नीट ऐक. काय बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला? त्यावर ती लगेचच म्हणत असते, हे बघ, आत्ता तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती राहतीये म्हणजे जो यश म्हणून राहतोय तो यश नाही तर तो युग आहे. हे आता सरिता अमृताला सांगत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे युग कावेरीला कन्व्हिन्स करत असतो आणि तो म्हणत असतो, हे बघ, म्हणजे आत्ता जर मला सांगितलं तर त्यांना त्रास होईल. आपण त्या सगळ्या गोष्टी मला नको सांगायला. पण कावेरी म्हणत असते, मला जर दुसरीकडून कुठून कळलं तर त्यांना खूप त्रास होईल आणि तसंही आत्ता जे काही झालंय ते चांगल्यासाठीच होतंय ना. म्हणून मला असं वाटतंय की आपण सगळ्या काही गोष्टी इथे आता मला सांगून टाकूयात. तर आता इकडे जी काही सरू आहे त्या सरूने अमृताला सांगितलेलं असतं की तुझ्या घरामध्ये राहणारा मुलगा हा कोण आहे तर युग आहे. मग पुढचं सत्य मी तुला सांगते, पण त्याआधी एक गोष्ट करायची. ह्या शहरातला नामांकित वकील माझ्यासाठी तू हायर करायचा आहेस. बाकीचा प्लॅन मी तुला सांगते. त्यावर लगेच आता अमृता पुन्हा तिला रिटर्न कॉल बॅक करते आणि म्हणत असते, ह्या शहरामध्ये असणारा नामांकित वकील मी तुमच्यासाठी निवडला आहे. आता सांगा, बाकीचं काय सत्य सांगणार आहात? त्यावर लगेच आता सरिता म्हणत असते, हो, जो तुमच्या घरामध्ये राहतोय ना तो युग आहे. म्हणजे मला नाही कळलं, मला 2 मुलं होती, युग आणि त्याचसोबत यश. काय सांगताय काय? म्हणजे हा युग आहे? तरीच मला वाटत होतं की हा खूप चुकीचा वागतोय. हा युग नाही, हा यश नाहीच आहे. त्याच्या वागण्यावर आणि कावेरीच्या सुद्धा वागण्यावर मला सतत संशय येत होता. त्यावर सरिता म्हणत असते, हो, तू अगदी बरोबर बोलतेस. पण तुला आणखी एक गोष्ट सांगू का इथे, की तो युग आहे, तो माझा मुलगा आहे. मला 2 जुळी मुले होती आणि माझ्या खोलीमध्ये एक फोटो आहे.
त्या फोटोवरून हे सिद्ध होईल की तो युगच आहे, तो यश नाही म्हणून. आता मात्र अमृताला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती विचार करू लागते, पण तुम्ही मला हे सगळं का सांगताय? त्यावर ती म्हणत असते, कारण मला काही जरी झालं ना तरी त्या सुलक्षणाला हारलेलं पाहायचंय. काही जरी झालं तरी सुद्धा ती सुलक्षणा तुटली पाहिजे, हारली पाहिजे. आणि एकदा का तू हे सगळं सत्य तिला सांगितलंस ना, तर रातोरात तू धर्माधिकारी कुटुंबाच्या प्रॉपर्टीची मालकीण होशील. हे फक्त मी सांगते त्या पद्धतीने तू कर. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की युग खूपच जास्त इमोशनल झालेला असतो आणि कावेरी सुद्धा. आता युगने कावेरीचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो, हे बघ, माझ्या तब्येतीचा विचार कर आणि मला ह्या सगळ्या गोष्टी तू सांगू नकोस. कारण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, आत्ता जर तू ह्या घरातून सोडून जाण्याचा विचार करतेस, तर मला ते मान्य नाहीये. प्लीज तू जाऊ नकोस ना. त्यावर ती म्हणत असते, पण तुला काय फरक पडतो त्याने? तेव्हा तो म्हणत असतो, फरक कसा नाही पडत आहे? फरक पडतो ना. इथे दुसऱ्या बाजूला अमृता आता सरिताच्या खोलीमध्ये गेलेली असते आणि सरिताच्या खोलीमध्ये जाऊन शोधाशोध सुरू करते. तेव्हाच तिला एका बॉक्समध्ये तो फोटो सापडतो. ज्या फोटोमध्ये इथे एका मुलाच्या पायावर एक खूण असते, तर दुसऱ्या मुलाच्या पायावर खूण नसते. ज्या मुलाच्या पायावर खूण असते तो युग असतो आणि दुसऱ्या मुलगा असतो तो यश असतो. आणि तेव्हा अमृता म्हणत असते, आता खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. आता मला सुद्धा पाहायचं आहे की काय होतंय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, हेच मला पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत प्रेक्षकांनो, आपण पाहतो इकडे आता कावेरी आलेली असते आणि कावेरी तिथे आल्याबरोबर इकडे ती अमृताला पाहते आणि विचारत असते, अमृता, तू इथे काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, मी इथे काय करते हे महत्त्वाचं नाहीये, पण तू इथे काय करतेस? त्यावर अमृता म्हणत असते, मला समजलेलं आहे की या घरामध्ये राहणारा मुलगा हा यश नाही, तर तो युग आहे आणि तेच सत्य आता मी इकडे मला सांगायला जात आहे. हे सगळं काही ती इथे बोलत असते. त्यावर कावेरी म्हणत असते, तुला हे सत्य कसं समजलं? तेव्हा ती म्हणते, ते महत्त्वाचं नाहीये, पण मी तेच सगळं काही सांगायला जाणार आहे. तेव्हा आता कावेरी लगेचच दरवाजा बंद करते आणि तिला सगळं सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का? घरामध्ये राहणारा जो माणूस आहे तो युग आहे, यश नाही. पण मग तू त्याला ह्या घरामध्ये का घेऊन आलीस? तुझा आणि त्याचा संबंध काय होता? तेव्हा कावेरी सांगू लागते, हे बघ, मी त्याला ह्या घरामध्ये मी स्वतः आणलं नाही. तो सोबत आला आहे. माने स्वतः त्याला ह्या घरामध्ये आणलेला आहे. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते, मग हे सगळं काय आहे कावेरी? त्यावर कावेरी म्हणत असते, हे बघ, यश ह्या जगामध्ये नाही आहेत आणि यश या जगामध्ये नसल्याकारणाने मी खूप जास्त हतबल झाली होते. माची अवस्था तुला माहिती होती. एक दिवस मला तो बाहेर रस्त्यात भेटला आणि रस्त्यात भेटल्यानंतर तो इकडे आलेला आहे. पण मी तुला खरं सांगते, ह्या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही आहेत आणि जेव्हा तो इथे आला, तेव्हा मात्र एक-एक कोडी उलगडत गेली. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीच स्वतः ह्या सगळ्या गोष्टी मला सांगणार होती. पण तुला एक गोष्ट सांगू का? मला तसा वेळच भेटला नाही आणि माझी तब्येत आणि त्या सगळ्या गोष्टी मला ते कळलंच नाही. हे सगळं काही अमृताला आता कावेरी सांगत असते आणि हे सगळं काही सांगत असताना अमृता मात्र तिच्याकडे पाहतच असते. पण अमृता म्हणत असते, "आता आता तुम्ही नाही का चुका केल्या? तुम्ही केल्या त्या चुका नाही आहेत का? आणि प्रत्येक वेळी इथे तुम्ही मला का दोष देताय? का मला मला प्रत्येक वेळी इथे दोष देऊन हे सगळं काही मला ह्या पद्धतीने सगळं काही करताय? आता तुम्हाला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. तुम्हाला सुद्धा इथे जे काही आहे ते शिक्षेच्या रूपात मिळालंच पाहिजे. कारण मी सुद्धा आता इकडे जी काही आहे त्यांना सांगणारच आहे ना. कारण मावशी प्रत्येक वेळी न्यायनिवाडा करत असते ना. मग मला सुद्धा आता बघायचं आहे की मावशी आता कसा न्यायनिवाडा करते तर. आणि मी लगेच आता इकडे सांगायला जाणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता कावेरी विचार करू लागते, हे सगळं काय झालंय? हे सगळ्या गोष्टी काय होऊन बसल्यात त्याच मला कळत नाहीयेत. काय करू मी हे मला कळत नाही. आता इकडे कावेरी तिच्या खोलीमध्ये विचार करत असते, तर आता अमृता बाहेर आलेली असते. तेव्हा इथे विचार करायला लागलेल्या असतात. त्या म्हणत असतात, देवाकडे प्रार्थना करतात, "हे देवा परमेश्वरा, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी अमृता, त्याचबरोबर तिच्या बाळाला, माझ्या उदयला, इथे माझ्या यशला, संदीपला, ह्या सगळ्यांना सुखात ठेव. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे." तर आता इकडे अमृताने हे सगळं काही ऐकलेलं असतं.
कावेरी विचार करत असते, नाही, आता मला अमृता सगळं काही जाऊन सांगेल. मग ह्या घरामध्ये राहण्याचा मला काहीच अधिकार नाही आहे. माने मला घरातून बाहेर काढण्यापेक्षा मीच हे घर सोडून निघून जाते, असा ती विचार करू लागते. आणि तेव्हा लगेच आता स्वतःची बॅग भरत असते आणि तिथून निघालेली असते. तेवढ्यातच आता युग तिथे येतो आणि युग विचारत असतो, "एक मिनिट कावेरी, तू कुठे निघालीस?" तेव्हा ती म्हणत असते, "मी हे घर सोडून चालले." तेव्हा तो म्हणतो, "का आणि कशामुळे तू हे घर सोडून चाललीस?" तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते, "काय करू मग इथे राहून? मी इथे नाही राहू शकत." त्यावर लगेच युग म्हणत असतो, "पण का? का चालली आहेस?" तेव्हा कावेरी म्हणत असते, "कारण मी खूप चुका केलेल्या आहेत आणि तुला एक गोष्ट माहिती का? हे बघ, जर मला हे सगळं काही समजलं तर काय होणार आहे? आणि मला ह्या सगळ्या गोष्टी बाहेरून कळण्यापेक्षा मीच मला सांगते आणि एकदा का मला हे सगळं काही समजलं तर मला नक्कीच ह्या घरातून बाहेर काढतील आणि त्यामुळेच मी आता बॅग भरून निघाली आहे." तर आत्ता इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की अमृता मासमोर उभी असते. म्हणत असतात, "काय झालं अमृता? तुला काही बोलायचंय का? तुला काही सांगायचंय का?" तेव्हाच अमृता म्हणत असते, "हो मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय." "हां, बोल ना, काय सांगायचं आहे?" तेवढ्यातच आता अमृता म्हणत असते, खरं सांगू का? मला तुम्हाला खूप महत्त्वाची आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. आता मात्र मला कळत नसतं ही कशाबद्दल बोलते तर. तर इकडे आता जो काही युग आहे त्याने कावेरीचा हाताला पकडलेलं असतं आणि तो म्हणत असतो, "कावेरी, हे बघा, पण तुम्ही हे घर सोडून अजिबात जाऊ नका. तुम्ही जर हे घर सोडून गेलात तर सगळ्यात जास्त त्रास मला होणार आहे आणि तुम्हाला नाही का हे घर सोडून गेल्यावर त्रास होणार." तेवढ्यातच कावेरीला आठवत असतं, जेव्हा कावेरी झोपलेली असते तेव्हा तिच्या स्वप्नात यश आलेला असतो. आणि तो स्वप्नात आल्यानंतर इथे कावेरी म्हणत असते, "यश, यश तुम्ही आलात." तेव्हा यश हा तिथेच भिंतीला रेलून उभा असतो. कावेरी त्याच्याकडे धावणार असते. तर आता तो म्हणत असतो, "हे बघा, तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही, पण तुम्ही युगला असं नाकारू नका. युग खूप चांगला मुलगा आहे आणि माझ्या आशेवर आणि माझ्या वाट पाहण्यावर तुम्ही असं राहणार आहात का? मी नाहीये कावेरी, मी देवाच्या घरी गेलेलो आहे. मग मी काय म्हणतो ते तुम्ही नीट ऐका. हे बघा, तो मुलगा खूप चांगला आहे. त्याला तुम्ही स्वीकारा आणि राहिलेलं आयुष्य त्याच्यासोबत घाला आणि कधीच कोणालाही कळणार नाही की तो कोण आहे. तो यश आहे का तो युग आहे, ह्या गोष्टी कधीच कोणाला कळणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या मुलासोबत राहा, त्याच्यासोबत तुमचं राहिलेलं आयुष्य घाला." हे सगळं काही तो तिथे येऊन बोलून गेलेला असतो आणि ह्याच गोष्टी आता इथे कावेरीला आठवू लागलेल्या असतात. तेव्हा आता इथे युग म्हणत असतो, "बोला ना कावेरी, बोला ना. मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे. घर सोडून जाण्याने मला फरक पडणार आहे." तेव्हा ती त्याला विचारते, "का फरक पडणार आहे?" त्यावर लगेच तो म्हणतो, "मला तुम्ही आवडू लागलेला आहात. मी तुमच्या प्रेमात पडू लागलेलो आहे. तुमच्यासारखी मुलगी मला आत्तापर्यंत कुठेच भेटली नाही. कुटुंबाची काळजी, त्याचबरोबर इतर माणसांना समजून घेण्याची कुवत, हे सगळं मी तुझ्यात पाहिले कावेरी. त्यामुळे प्लीज मला सोडून जाऊ नकोस ना." तेवढ्यातच बाहेरून आवाज आलेला असतो, "यश, कावेरी, यश, कावेरी," असं म्हणूनच. आता इकडे कावेरीला खूपच भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की अमृताने नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला असावा आणि अमृताने घरी इथे सगळ्यांना सांगितलेलं असावं की इकडे तो युग नाही आहे म्हणून. आणि तेव्हा सगळेजण आता तिथे जमा होतात. आता सगळेजण जमा झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे कावेरी विचारत असते, "काय झाले तुम्ही अशा आवाज का देताय? सगळं काही ठीक तर आहे ना?" तेव्हा म्हणत असते, "काय गं कावेरी आणि यश, तुम्ही दोघांनी एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. तुमची हिंमत कशी झाली एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवण्याची?" त्यावर कावेरी म्हणत असते, "काय झालंय मॅडम? काय झाले तुम्ही असं का बोलताय? काय लपवलंय आम्ही?" तेव्हा इथे म्हणत असते, "हेच की तुम्ही अजून तरी इथे लग्न केलेलं नाही. हीच गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली ना." आणि तेव्हा लगेच आता इकडे अमृताकडे कावेरी पाहते आणि अमृताने ही गोष्ट सांगितलेली नसते आणि त्यामुळेच कावेरीला आनंद झालेला असतो. त्यावर लगेच आता अमृता कावेरीला म्हणत असते, "काय गं कावेरी, एवढी छुपे रुस्तुम निघालीस तू? का नाही ह्या सगळ्या गोष्टी तू सांगितल्या की तू आणि यशने अजून तरी लग्न केलेलंच नाहीये म्हणून? का नाही सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी? सांगायला हव्या होत्या ना?" तेव्हा लगेच आता इकडे, "तुला हे सगळं कसं समजलं अमृता?"
तेव्हा अमृताकडे मोबाईल असतो आणि त्यामध्ये रेकॉर्डर असतं. ती ते ऑन करते आणि त्या रेकॉर्डरमध्ये असं लिहिलेलं असतं, जेव्हा इथे युग हा लंडनला निघाला होता तेव्हाचं ते रेकॉर्डिंग असतं. त्याने सांगितलेलं असतं, की "हे बघा कावेरी, मी आत्ता लंडनला जातोय. पण लंडनहून जसाच मी इथे परत येईल आणि आल्याबरोबर मात्र मी इथे तुमच्यासोबत लग्न करेल. कारण त्या सगळ्या गोष्टी नंतर आपण मला सांगूयात. एकदा का त्या सगळ्या गोष्टी आपण मला सांगितल्या, की मला माहिती आहे, मला खात्री आहे, की मग आपलं धूमधडाक्यामध्येच लग्न लावून देईल." हे सगळं काही इथे आता त्यानं सांगितलेलं असतं आणि कावेरीने ते ऐकलेलं असतं आणि तीच रेकॉर्डिंग आता इथे अमृताने घरातील सगळ्यांना ऐकवलेली असते. आणि तेव्हाच आपण पाहतो आता यश समोर आलेला असतो. यश समोर आल्याबरोबर इकडे तो मला म्हणत असतो, "मा, मा प्लीज गं, मला माफ कर. सॉरी गं." तेव्हा "हे बघ, मी हे सगळं का केलं तुला एक गोष्ट सांगू का? तर फक्त आणि एकाच गोष्टीसाठी मी हे सगळं काही केलेलं आहे. आम्हाला जी काही अमृता आहे, त्या अमृताचं सगळं सत्य समोर आणायचं होतं आणि आम्ही आत्तापर्यंत कोणत्याही लिमिट क्रॉस केल्या नाहीयेत आणि आम्ही तुझा शब्दसुद्धा कधी मोडला नाहीये. प्लीज मा, आमच्यावर विश्वास ठेव." आणि तेव्हा लगेच आता पौर्णिमा म्हणत असते, "हे सगळं काय आहे? अरे, आम्हाला तर कळतच नाहीये. ही पोरं एवढी आमच्यापासून लपवत आहेत. हे सगळं काय आहे?" "अगं मा, मी तुला सांगितलं ना, मी लंडनहून आल्यानंतर सगळं काही सांगणार होतो आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कावेरीसोबत लग्न करणार होतो. तू म्हणत असशील ना मा, तर मी आत्तासुद्धा या क्षणाला कावेरीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे. तू फक्त म्हण, की कावेरीसोबत लग्न कर म्हणून." तेव्हाच इथे आता जी काही विद्या आहे, ती मात्र हसायला लागलेली असते. तिला तर खरंच हसायला येत असतं. ती विचार करते, की ह्यांचं काय आहे नेमकं हे? ही लोकं अशी कशी वागू शकतात? तेच काही कळत नाही. बापरे! खरंच ना, काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी मात्र त्यांना अजिबात इथे आता समजत नसतात. त्याचसोबत आपण पाहतो, की इकडे कावेरी आणि अमृता ह्या एकमेकींशी बोलत असतात. त्या थोड्याशा बाजूला गेलेल्या असतात आणि बाजूला जाऊनच त्या डिस्कस करत असतात. तेव्हा कावेरी तिला विचारते, "अमृता, हे सगळं तू केलंयस?" तेव्हा ती म्हणत असते, "अगं हो, हो, हे सगळं मी केलंय. कारण हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का? आत्तापर्यंत मी खूप जास्त चुकीची वागलेली आहे आणि आतापर्यंत एवढी जास्त चुकीची वागलेली आहे, की काही विचारू नको. मग मी आत्ता ठरवले, की ह्या सगळ्या गोष्टी नको करायला. हे जे काही आहे ना, सतत असं कटकट करणं, सतत अशा पद्धतीचं वागणं, हे सगळं नकोय गं मला आता, नकोय. आणि म्हणूनच आता मी जेव्हा माकडे सगळं सांगायला गेले होते ना, तेव्हा मात्र देवाकडे माझ्याबद्दल आणि माझ्या बाळाबद्दल देवाकडे प्रार्थना करत होत्या. ते सगळं ऐकलं आणि एका पॉइंटला मी भावूक झाले गं. म्हणून आता आपण सगळेजण गुण्यागोविंदाने ह्या घरामध्ये राहूयात आणि गुण्यागोविंदाने ह्या घरामध्ये राहिल्यानंतरच आपण सगळं काही व्यवस्थित होईल, मला पूर्ण खात्री आहे. असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा विचारत असतात, की तुम्हा दोघींचं तिकडं काय चाललेलं आहे? काय बोलताय काय तुम्ही दोघीजणी एवढं? तेवढ्यातच कावेरी आता म्हणत असते, "नाही काही नाहीये." असं म्हणून आता लगेच त्या दोघीजणी सुद्धा इकडे माकडे येत असतात. आता लगेचच म्हणत असतात, "चला, मग आता तुम्ही दोघांनी लग्न केलं नाही, तर मग चला पुन्हा एकदा दणक्यातच बार उडवून देऊया." असं म्हटल्यानंतर कावेरी मात्र पाहतच असते. कावेरीला तर प्रचंड आनंद हा झालेलाच असतो. ती विचार करत असते, की नाही, मला तर लग्न हे करायचंच आहे आणि लग्न करण्यासाठी कोणताही मुहूर्त आणि त्या वेळेची काहीच गरज नाही. लग्न आपण कधीही आणि कोणत्याही वेळेला करू शकतो, हे मात्र ती विचार करत असते. तेव्हा लगेच आता ताबडतोब लग्नाची तयारी करतात. बघा ना, जवळपास 2री ते 3री वेळ आहे ह्या दोघांचं लग्न करण्याची. आता घरच्या घरीच देव्हाऱ्यासमोरच ह्यांच्या मंगलाष्टका माने गायलेल्या असतात आणि एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाळा घातलेली असते. मंगळसूत्र त्याने कावेरीला घातलेलं असतं. भांगात कुंकूसुद्धा भरलेलं असतं आणि सगळ्यांना प्रचंड आनंद सुद्धा हा होत असतो. तेव्हाच आता इकडे कावेरीला युग म्हणत असतो, "खऱ्या अर्थाने तुम्ही कावेरी, यश धर्माधिकारी झालेला आहात." तेव्हा म्हणत असतात, "हो, अगदी बरोबर. खऱ्या अर्थाने आज कावेरी माझी सून झालेली आहे, याचा मला पूर्ण अभिमान आहे." तेव्हा आता इथे युग म्हणत असतो, "कावेरी, आता तुम्हाला माझी एकच रिक्वेस्ट आहे बरं का. तुमच्याकडे जी काही लाठीकाठी आहे ना, ती प्लीज आता तरी रूमच्या बाहेर ठेवा. मला फार भीती वाटते बरं का त्याची." तेव्हा आता लगेच कावेरी हसायला लागलेली असते आणि सगळेजण हसत असतात. तेव्हा विद्या म्हणत असते, "अरे, अरे, आपली बघा कावेरी वहिनी किती लाजतायत, किती लाजतायत. प्लीज एक सेल्फी होऊन जाऊ देत ना."
तेव्हा मात्र परमिशन देत असतात आणि म्हणत असतात, "हो गं विद्या, चालेल." असं म्हणून आता विद्या पुढे आलेली असते आणि ती सगळ्यांचे एक सेल्फी काढत असते. तर आता प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने ह्या शेवटच्या एपिसोडची इथे सांगता झालेली असते. सगळ्यांनी देवीला नमस्कार केलेला असतो, आशीर्वाद घेतलेले असतात. मला नमस्कार केलेला असतो, माचा सुद्धा आशीर्वाद घेतलेला असतो आणि इकडे युग मात्र आता प्रचंड आनंदामध्ये असतो. जे काही त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं वादळ होतं ते पूर्णतः गेलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने आता तो कावेरीचा झालेला असतो आणि माचा खऱ्या अर्थाने मुलगा बनून राहणार असतो. कारण अमृताने वचन दिलेलं असतं, की जे काही सिक्रेट आहे ते मात्र मी अजन्म पाळेल. ते कोणाला कधीही सांगणार नाहीये, की तो युग आहे म्हणून. तू बिनधास्त त्याच्यासोबत लग्न कर आणि त्यानंतरच इथे कावेरीने त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी होकार दिलेला असतो. आता माने छान दोघांना सुखी संसाराचा आशीर्वाद दिलेला असतो आणि शेवटची मुमेंट म्हणून आपल्या विद्याने मात्र एक सेल्फी ते क्लिक केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर अशी मालिका होती. आजचा शेवटचा तिचा एपिसोड होता. तर कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही या एपिसोडला, ह्या मालिकेला मिस कराल का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एका नवीन सिरियलसोबत. तोपर्यंत धन्यवाद.